Hello students, welcome back to the lecture of direct tax. This video is specifically designed for TY BCom and SY BAS students. So in today's lecture, I'm going to discuss about leave encashment under section 10 subsection 10 AA of Income Tax Act 1961. So first let us see what terms I am going to include in today's presentation. Terms covered in the presentation: meaning of leave encashment, what do we understand by leave encashment. Number 2, taxability of leave encashment, how the leave encashment received by an employee is taxable. And the third one, exemption of leave encashment under section 10 subsection 10 AA of Income Tax Act 1961. तीन मुद्दे आजच्या प्रेझेंटेशनमध्ये मी कवर करणार आहे. लिव्ह एनकॅशमेंटचा अर्थ, लिव्ह एनकॅशमेंटवर कसा टॅक्स अप्लाय होईल आणि लिव्ह एनकॅशमेंटमधून कुठल्या पद्धतीची अमाऊंट किंवा कोणती अमाऊंट एक्झम्पशन म्हणून क्लेम केली जाऊ शकते कलम 10 या अंतर्गत 10 आणि उपकलम 10 AA. ओके. So let us begin with the meaning of leave encashment. Here I am going to explain the leave encashment as per the Income Tax Act 1961. So let us start. Leave encashment means cash received by any employee against leave earned but not taken and accumulated. Leave encashment चा अर्थ काय आहे की अशी कोणतीही अमाऊंट जी एम्प्लॉईला मिळालेली आहे, कशासाठी तर रजा, त्याला जेवढी रजा मिळालेली आहे म्हणजे रजा उपलब्ध करून दिलेली आहे एम्प्लॉयरनी, परंतु त्या रजेचा लाभ न घेता एम्प्लॉईने कामावर आलेला असेल आणि ते रजा जर घेतली नसेल, रजा त्याच्या शिल्लक राहिल्या असतील, तर त्या राहिलेल्या शिल्लक रजा ज्या असतील त्या शिल्लक रजेसाठी एम्प्लॉईला पैसे देतो. ओके. सो दॅट इज नथिंग बट व्हॉट, लीव अर्न्ड बट नॉट टेकन अँड ॲक्युमुलेटेड, म्हणजे साचून राहिलेल्या असेल. ॲक्युमुलेटेडचा शब्दशः अर्थ काय, साचून राहिलेल्या, म्हणजे लीवचा वापर केलेला नाही, मिळालेल्या रजेचा वापर जर केला नसेल आणि त्या रजा जर एखाद्या एम्प्लॉईच्या नावावर शिल्लक असतील, त्या शिल्लक रजेचं एनकॅशमेंट होतं किंवा त्याच्याऐवजी पैसे मिळतात. उदाहरणार्थ, समजा एम्प्लॉईला दरवर्षी 15 दिवसाची रजा अलाउड केली असेल भर पगारी, म्हणजे 15 दिवसाची अलॉट केलेली असेल रजा भर पगारी, म्हणजे त्या 15 दिवसाची रजा तो घेऊ शकतो पूर्ण वर्षभरामध्ये आणि त्याचे पैसे कापले जात नाही किंवा पगार कापला जात नाही, भर पगारी असते. परंतु समजा त्या एम्प्लॉईने त्या 15 रजांपैकी फक्त 5च रजा घेतल्या आणि 10 रजा जर त्याच्या शिल्लक असतील तर त्या 10 रजांचं एनकॅशमेंट होतं. सो लिव्ह विच इज बॅलन्स्ड विल बी एनकॅश्ड. ओके. त्या 10 रजांचं एनकॅशमेंट होतं आणि त्याच्याऐवजी त्याला पैसे मिळतात. म्हणजे एनकॅशमेंट होतं म्हणजेच काय होतं, पैसे मिळतात. मग ते जे पैसे मिळालेले आहेत ते कशात इन्क्लूड केले जातात, अंडर द हेड इन्कम फ्रॉम सॅलरी. आणि मग त्याच्यावर टॅक्स बसेल की नाही बसेल हा पुढचा प्रश्न आहे. बट दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज इन्कम अंडर द हेड इन्कम फ्रॉम सॅलरी. ओके. त्यामुळे इन्कम फ्रॉम सॅलरी हेडखाली ते इन्क्लूड केलं जाईल. Next, we will see the taxability of leave encashment. Taxability of leave encashment depends on following two conditions. Leave encashment जे मिळालेलं आहे एम्प्लॉईला फॉर ॲक्युमुलेटेड लीव, जी शिल्लक रजा आहे त्याच्यासाठी जे काही पैसे मिळाले, कॅश मिळाले असतील, ती टॅक्सेबल आहे की नाही हे ठरवण्यासाठी 2 कंडिशनचा या ठिकाणी विचार करावा लागतो. पहिली म्हणजे लिव्ह एनकॅशमेंट व्हाईल इन सर्व्हिस and number 2, leave encashment on leaving a job. Now what do you understand by leave encashment while in service? म्हणजे ह्याचं एनकॅशमेंट जॉबमध्ये असताना जर मिळालं असेल किंवा लिव्ह एनकॅश ही जॉब दरम्यानच झाली असेल तर त्याची टॅक्सेबिलिटी कशा पद्धतीची असेल, आणि जर जॉब सोडल्यानंतर, जॉब सोडणार किंवा जॉबमधून रिटायर झाल्यानंतर, म्हणजे कारणं अनेक आहेत त्याची, आयदर रिटायरमेंट असू शकतं किंवा रिट्रेंचमेंट असू शकतं किंवा रेझिग्नेशन असू शकतं. जॉब सोडण्याची कारणंही असू शकतात. मग जॉब सोडल्यानंतर जर लिव्ह एनकॅशमेंट होत असेल तर त्याची टॅक्सेबिलिटी कशी आहे. 2 कंडिशन लक्षात आल्या. सर्व्हिसमध्ये असताना जर लिव्ह एनकॅशमेंट झालं तर टॅक्सेबिलिटी बघायची आहे
आणि सर्व्हिसमधून रिटायर झाल्यानंतर किंवा सोडल्यानंतर जॉब, तर त्याची टॅक्सेबिलिटी कशी असेल लिव्ह एनकॅशमेंटची ते आपल्याला पाहिजे. सो वी विल स्टार्ट विथ लिव्ह एनकॅशमेंट व्हाईल इन सर्व्हिस. For example, an employee is receiving the leave encashment or leave encashment is done while in service. सर्व्हिसमध्ये असतानाच जर त्याला शिल्लक रजेचे पैसे मिळत असतील तर त्याची टॅक्सेबिलिटी कशी असणार आहे बघूया. इफ एनकॅशमेंट ऑफ लीव सॅलरी इज डन while in service by an employee, then the leave salary so received will be fully taxable under the head income from salary in the hands of the concerned employee. म्हणजे समजा सर्व्हिसमध्ये असतानाच म्हणजे अजून जॉब चालू आहे, जॉब सोडलेला नाही, रिटायर झालेला नाही आणि तरी पण शिल्लक रजेचं जर एनकॅशमेंट होत असेल, पैसे रिसीव होत असतील, तर ते रिसीव झालेले पैसे ज्या वर्षामध्ये रिसीव झाले त्या वर्षामध्ये इन्कम फ्रॉम सॅलरी ह्या हेडखाली पूर्णतः टॅक्सेबल राहतील, फुल्ली टॅक्सेबल. म्हणजेच त्या अमाऊंटवर पैसे कर भरावा लागेल. कोणत्याही प्रकारचं एक्झम्पशन क्लेम केलं जाऊ शकणार नाही. आय रिपीट माय वर्ड्स. इफ एन एम्प्लॉई इज रिसिव्हिंग कॅश अगेन्स्ट लीव्ह एनकॅशमेंट while in service, then the amount so received will be fully taxable under the head income from salary. ओके. मग बेस्ट मूव काय आहे तर रिटायर झाल्यानंतर हे पैसे मिळवायचे, मग काहीतरी एक्झम्पशन क्लेम करता येऊ शकतं. पण रिटायर व्हायच्या आधीच जर लिव्ह एनकॅशमेंट झालं तर ज्या वर्षामध्ये लिव्ह एनकॅशमेंट झालं आहे त्या वर्षासाठीच्या इन्कममध्ये ते ॲड होईल आणि ते पूर्णतः टॅक्सेबल असणार आहे, त्याच्यावर कर भरावा लागेल. नेक्स्ट, लिव्ह एनकॅशमेंट ऑन लिव्हिंग अ जॉब. जॉब सोडल्यानंतर जर रजेचे पैसे, शिल्लक रजेचे पैसे मिळत असतील तर टॅक्सेबिलिटी कशी असेल. इफ द एनकॅशमेंट ऑफ लिव्ह सॅलरी इज डन ऑन लिव्हिंग अ जॉब ड्यू टू रिटायरमेंट ऑर रेझिग्नेशन ऑर इवन रिट्रेचमेंट. ओके, तिन्ही केसेसमध्ये रिटायर झाला, ओके, किंवा सुपर ॲन्युएशन एज अटेंड झाली त्याची, किंवा रिझाईन केलं त्यांनी कामावरून, कधी कधी VRS पण असतं, व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलं, ओके, आणि रिटायर झाल्यानंतर जॉब सोडल्यानंतर जर शिल्लक रजेचे पैसे मिळत असतील तर देन द टॅक्सेबिलिटी इज डिटरमाइंड ऑन द बेसिस ऑफ टाईप्स ऑफ एम्प्लॉई विच आर. रिटायर झाल्यानंतर जर शिल्लक रजेचे पैसे मिळत असतील तर त्याची टॅक्सेबिलिटी ठरवण्यासाठी एम्प्लॉईच्या प्रकारावर विचार करावा लागतो. एम्प्लॉईचे प्रकार 2 प्रकारामध्ये इथे डिवाईड होतात, क्लासिफाय केले जातात किंवा विभागीकरण होतं त्यांचं. पहिलं आहे गव्हर्नमेंट एम्प्लॉई अँड सेकंड आहे अदर एम्प्लॉईज किंवा ज्याला आपण नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणू शकतो. म्हणजे जर सरकारी कर्मचाऱ्याला रिटायर झाल्यानंतर जर शिल्लक रजेचे पैसे मिळत असतील तर त्याची टॅक्सेबिलिटी काय आहे, आणि जर नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई रिटायर झाल्यानंतर जर शिल्लक रजेचे पैसे मिळत असतील तर त्याची टॅक्सेबिलिटी काय आहे. असे 2 टप्प्यांमध्ये आपल्याला हे बघावं लागेल. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेगळं आणि अशासकीय म्हणजे जे सरकारी कर्मचारी नाही आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने टॅक्सेबिलिटी ठरवता येईल. सो वी विल स्टार्ट विथ गव्हर्नमेंट एम्प्लॉई. इफ लिव्ह एनकॅशमेंट इज रिसिव्ड ऑन लिव्हिंग अ जॉब. जॉब सोडल्यानंतर जर लिव्ह एनकॅशमेंट होत असेल आणि तो जर कर्मचारी सरकारी कर्मचारी असेल तर अशा वेळेला एनी पेमेंट रिसिव्ड बाय एन एम्प्लॉई ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर अ स्टेट गव्हर्नमेंट ॲज द एनकॅशमेंट ऑफ द अर्न्ड लीव टू हिज क्रेडिट ॲट द टाईम ऑफ हिज रिटायरमेंट इज होलली एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स. फ्रॉमची स्पेलिंग जरा मिस्टेक झाली, FROM कन्सिडर करा ते. होलली एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स म्हणजे इथे जास्त विचार करायची गरजच नाही आहे. जर लिव्ह एनकॅशमेंटचे पैसे मिळत आहेत आफ्टर रिटायरमेंट आणि ते कुणाला मिळत आहेत, जर सरकारी कर्मचाऱ्याला मिळत असतील तर ते पूर्णतः एक्झम्प्ट आहेत. ओके, म्हणजे कन्सिडर करायचे आहेत इन्कम फ्रॉम सॅलरीमधून. समजा त्याला 1 लाख रुपये मिळाले तर ते पूर्ण 1 लाख रुपये काय करायचे आहेत, एक्झम्प्ट करायचे आहेत. ह्याचाच अर्थ त्या 1 लाख रुपयावर टॅक्स भरावा लागणार नाही. ओके, पण हाच जर गव्हर्नमेंट एम्प्लॉईनी जॉबमध्ये असताना जर एनकॅशमेंट केलं असतं तर मात्र टॅक्स भरावा लागला असता. पण जॉब झाल्यानंतर सोडल्यानंतर जर
किंवा रिटायर झाल्यानंतर मिळत असतील तर ते गव्हर्मेंट एम्प्लॉईसाठी, सरकारी कर्मचाऱ्यासाठी होल्ली एक्झम्प्ट आहे. टॅक्स अप्लाय होणार नाही. ओके. देन व्हॉट अबाउट अदर एम्प्लॉईज? सो लीव्ह एनकॅशमेंट ऑन लिव्हिंग अ जॉब. अदर एम्प्लॉईजसाठी काय बघा, लीव्ह सॅलरी रिसिव्ड बाय अ नॉन गव्हर्मेंट एम्प्लॉई ॲट द टाईम ऑफ रिटायरमेंट इज एक्झम्प्ट. नॉन गव्हर्मेंट एम्प्लॉईसाठी पण किंवा अशासकीय कर्मचाऱ्यासाठी पण एक्झम्प्ट आहे, पण पूर्ण एक्झम्प्ट नाही आहे. तर किती एक्झम्प्ट आहे बघा, टू द एक्सटेंट ऑफ द लीस्ट ऑफ द फॉलोइंग अमाउंट्स. फॉर नॉन गव्हर्मेंट एम्प्लॉई ऑल्सो द लिव्ह एनकॅशमेंट रिसिव्ड ऑन लिव्हिंग अ जॉब इज एक्झम्प्टेड बट नॉट होल्ली. पूर्णतः एक्झम्प्ट नाही आहे. तर खाली दिलेले जेवढे लिमिट्स आहेत, मी 4 लिमिट्स पुढे देणार आहे. 4 लिमिट्सपैकी जी सर्वात लहान असेल ती, लिस्ट म्हटले, लिस्ट ऑफ द फॉलोइंग अमाउंट. द फर्स्ट वन इज द नोटिफाईड अमाऊंट गिवन बाय द गव्हर्मेंट और नोटिफाईड बाय द गव्हर्मेंट, दॅट इज ₹3 लाख. ही अमाऊंट ऑलरेडी दिलेली, मेन्शन केलेले. ॲट प्रेझेंट किती आहे, 3 लाखापर्यंत क्लेम करू शकतात. सेकंड लिमिट आहे द अमाऊंट ॲक्च्युअली रिसिव्ड. हे मी बोल्डमध्ये केलं आहे कारण की हे कसं कॅल्क्युलेट करायचं ते मी नेक्स्ट स्लाईडमध्ये दाखवणार आहे. सो अमाऊंट ॲक्च्युअली रिसिव्ड ॲज लिव्ह एनकॅशमेंट, ती लिमिट किती असेल. द थर्ड लिमिट इज एनकॅशमेंट ऑफ अर्न लिव्ड नॉट एक्सिडिंग 30 days फॉर ईच कम्प्लिटेड इयर ऑफ सर्व्हिस. हे पण मी बोल्डमध्ये केलेलं आहे. कसं कॅल्क्युलेट करायचं आहे ते पुढे स्लाईडमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. अँड द फोर्थ लिमिट इज 10 months average salary on the basis of the salary drawn for the 10 months immediately preceding the date of retirement. ज्या तारखेला रिटायर झाला आहे, डेट म्हणते, नॉट मंथ ऑफ रिटायरमेंट, ज्या तारखेला रिटायर झालेला आहे त्याच्या आधीच्या 10 महिन्याची सॅलरी आपल्याला कन्सिडर करायची आहे. ओके. ॲव्हरेज सॅलरीमध्ये काय काय इन्क्लूड होणार आहे ते पण मी एक्सप्लेन करणार आहे. आता ह्या 4 लिमिटपैकी पहिली लिमिट आपल्याला अमाऊंटमध्ये माहीत आहे 3 लाख. बाकीच्या ज्या 3 लिमिट आहेत त्या कॅल्क्युलेट कराव्या लागतात आणि कॅल्क्युलेट करून सगळ्या 4मध्ये जी सर्वात लहान अमाऊंट आहे दॅट विल बी एक्झम्प्टेड फ्रॉम द ॲक्च्युअल अमाऊंट रिसिव्ड ॲज लिव्ह एनकॅशमेंट. ओके. सो वी विल स्टार्ट हाऊ द अमाऊंट ॲक्च्युअली रिसिव्ड कॅन बी कॅल्क्युलेटेड. काही वेळेला ही तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये डायरेक्टली प्रोव्हाइड केली जाते, बट डायरेक्टली प्रोव्हाइड केली नसेल तर हे कसं कॅल्क्युलेट करायचं. If the amount actually received for leave encashment is not available, then it can be calculated as under. Steps आहेत बघा. फर्स्ट वन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे टोटल लिव्ह एंटायटलमेंट. टोटल लिव्ह एंटायटलमेंट इज कॅल्क्युलेटेड विथ द हेल्प ऑफ द फॉर्म्युला अर्न लिव्ह एंटायटलमेंट इंटू टोटल सर्व्हिसेस इन इयर्स इन्क्लुडिंग फ्रॅक्शन ऑफ इयर. अर्न लिव्ह एंटायटलमेंट जसं मी सांगितलं, एखाद्या एम्प्लॉईला एम्प्लॉयरकडून एका वर्षामध्ये 15 दिवसाची लिव्ह एंटायटल असते, भरपगारी ज्याला आपण म्हणतो, अर्न्ड लिव्ह. ओके. म्हणजे त्या रजेला पैसे कापले जात नाही किंवा पगार कापला जात नाही, त्याला आपण म्हणतो अर्न्ड लिव्ह. ओके. तसं इन्स्टिट्यूशन टू इन्स्टिट्यूशन किंवा ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन हे वेगळं असू शकतं. काही एम्प्लॉयर एका वर्षामध्ये 30 दिवसाची रजा देत असतील, काही एम्प्लॉयर एका वर्षामध्ये 60 दिवसाची रजा देत असतील. सो डिपेंडिंग अपॉन द ऑर्गनायझेशन. ठीक आहे. मग आता इथे उदाहरण घेऊन चालूया. समजा एका वर्षामध्ये 30 दिवसाची म्हणजे एका वर्षामध्ये एका महिन्याची रजा जर सँक्शन असेल तर इथे अर्न लिव्ह एंटायटलमेंट किती होईल, 1 month इन 1 year. असं टोटल सर्व्हिस त्याचं समजा 20 वर्षाची झाली असते. आय रिपीट, एका वर्षामध्ये एका महिन्याची लिव्ह अलाउड आहे आणि त्या एम्प्लॉईची 20 वर्ष त्यांनी सर्व्हिस केली असेल तर 20 वर्षामध्ये एकूण रजा किती त्याला एंटायटल असतील, एका वर्षामध्ये 1, असं 20 वर्षामध्ये किती महिने, 20 महिन्याची रजा तो घेऊ शकला असता, म्हणजे अर्न्ड लिव्ह. ओके. सेकंड स्टेप आहे ॲक्च्युअल लिव्ह बॅलन्स ऑन डेट ऑफ रिटायरमेंट. पण त्यांनी सगळी 20 घेतली का की काही शिल्लक राहिली. सगळे 20 महिन्याची रजा जर त्यांनी घेतली असेल तर लिव्ह एनकॅशमेंटचा प्रश्नच येत नाही, कारण की पैसे द्यावे लागणार नाही जर रजा शिल्लक नसतील तर. लिव्ह एनकॅशमेंटचा प्रश्न कधी येतो, ज्यावेळेला रजा शिल्लक असतील तर. मग त्या रजा शिल्लक किती आहेत हे कसं कॅल्क्युलेट करायचं. टोटल लिव्ह एंटायटलमेंट मायनस लिव्ह अवेल्ड. अवेल्ड म्हणजे ज्याचा लाभ घेतला आहे त्याने. उदाहरणार्थ त्याच्या 20 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये 20 महिन्याची रजा तो घेऊ शकला असता,
परंतु उदाहरणार्थ त्यांनी फक्त 15 महिन्याच्या रजा घेतलेल्या आहेत. मग शिल्लक किती राहिल्या? एकूण रजा त्याला उपलब्ध होत्या 20 महिन्याच्या, त्यांनी घेतल्या फक्त 15 महिन्याच्या रजा, म्हणजे शिल्लक किती राहिल्या? 5 महिन्याच्या रजा. मग हे मायनस केलेले आहेत. टोटल लिव्ह एंटायटलमेंट आपल्या एक्झाम्पलनुसार 20 महिने. लिव्ह अवेल्ड ज्याचा लाभ घेतला त्यांनी 15 महिन्याचाच लाभ घेतला, मग शिल्लक रजा किती राहिले? 5 महिने. सो ही तुमची नेक्स्ट स्टेप असेल सेकंड. थर्ड, लिव्ह सॅलरी ॲक्च्युली रिसिव्ड. आता मग लास्ट स्टेप आहे ही. लिव्ह सॅलरी ॲक्च्युली रिसिव्ड किती होणार आहे? ॲक्च्युअल लिव्ह बॅलन्स मल्टिप्लाइड बाय ॲव्हरेज सॅलरी पर मंथ. आपल्या एक्झाम्पलमध्ये ॲक्च्युअल लिव्ह बॅलन्स किती होती? 5 महिने रजा शिल्लक आहेत त्याच्या, आणि मल्टिप्लाइड बाय ॲव्हरेज सॅलरी पर मंथ. एका महिन्याची किती आहे त्याला सॅलरी, तेवढे मल्टिप्लाइड बाय बॅलन्स लिव्ह असतील त्याला मल्टिप्लाय करायचं आणि तुम्हाला काय मिळेल? लिव्ह सॅलरी ॲक्च्युली रिसिव्ड. उदाहरणार्थ एका महिन्याची समजा त्याची सॅलरी 10,000 आहे, मग 5 महिन्याच्या त्याच्या रजा शिल्लक आहेत, मग ॲक्च्युअल सॅलरी किती रिसिव्ह होईल त्याला? लिव्ह सॅलरी 5 मंथ्स मल्टिप्लाइड बाय 10,000 म्हणजे 50,000 त्याला लिव्ह सॅलरी मिळेल. गेटिंग द पॉईंट? सो ॲक्च्युअल अमाऊंट अशी कॅल्क्युलेट करू शकता. ही झाली आपली दुसरी लिमिट. पहिली लिमिट आहे 3 लाख नोटिफाईड केलेले आहे गव्हर्नमेंटनी. दुसरी आहे द अमाऊंट ॲक्च्युअली रिसिव्ड. तिसरा आहे एनकॅशमेंट ऑफ अर्न लिव्ह नॉट एक्सिडिंग 30 days फॉर ईच कम्प्लिटेड इयर ऑफ सर्व्हिस. जसं मी उदाहरण दिलं की एम्प्लॉयर टू एम्प्लॉयर हे चेंज होत राहतं. काही 15 दिवसाचीच रजा देत असतील एका वर्षामध्ये, काही जण 30 दिवसाची रजा देत असतील, काही जण 60 दिवसाची देत असतील. परंतु आपली जी दुसरी लिमिट आहे ती कशासाठी आहे? एनकॅशमेंट ऑफ अर्न लिव्ह नॉट एक्सिडिंग 30 days. एक्सिड नाही झाले पाहिजे 30 daysला, म्हणजे एका वर्षामध्ये किती? फक्त 30 दिवसाची रजा असली पाहिजे. सो कसं कॅल्क्युलेट करायचं? कम्प्लिटेड इयर्स ऑफ सर्व्हिस कॅल्क्युलेट करायची. त्याच्यासाठी पण फॉर्म्युला दिलेला आहे बघा. कम्प्लिटेड इयर्स कसे कॅल्क्युलेट करू शकतो? रिटायरमेंट डेट मायनस जॉईनिंग डेट. मग तुम्हाला आन्सर कशामध्ये मिळेल? किती वर्ष आणि किती महिन्यामध्ये त्यांनी सर्व्हिस केलेली आहे. पण इथे इम्पॉर्टंट आहे, कन्सिडर ओनली फुल इयर्स, फ्रॅक्शन ऑफ इयर्स कन्सिडर करायचे नाहीत. फॉर एक्झाम्पल रिटायरमेंट डेट मायनस जॉईनिंग डेट केल्यावर तुम्हाला आन्सर अशा पद्धतीने आलं की त्यांनी 20 वर्ष 5 महिने आणि 3 दिवस काम केलं आहे, तर वरचे 5 महिने 3 दिवस कन्सिडर करायचे नाहीत. फुल इयर्स कम्प्लिटेड किती आहेत? 20 वर्ष, तेवढेच इथे कन्सिडर होतील. सो यू आर गोइंग टू कन्सिडर ओनली फुल कम्प्लिटेड इयर्स. फ्रॅक्शन ऑफ इयर्स कन्सिडर करायचं नाही आहे. सो पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही काय कॅल्क्युलेट करणार आहात? कम्प्लिटेड इयर्स ऑफ सर्व्हिस विच विल बी फुल. सेकंड स्टेपमध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे लिव्ह एलिजिबल अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 10 AA ॲट द रेट ऑफ 30 days दॅट इज 1 month पर इयर. कंपल्सरी एका वर्षामध्ये किती? फक्त 1 month आपल्याला कन्सिडर करायचं आहे. सो हे कसं कॅल्क्युलेट करायचं? 1 month मल्टिप्लाइड बाय कम्प्लिटेड इयर्स ऑफ सर्व्हिस. उदाहरणार्थ त्याचे कम्प्लिटेड इयर्स 21 वर्ष असतील, तर लिव्ह एलिजिबल किती होईल? एका वर्षाला फक्त 1 महिना, असं 21 वर्षासाठी किती महिने होतील? 21 महिने. ओके, 21 वर्षासाठी 21 महिने. सो 21 इयर्स मध्ये 21 months म्हणजे 21 वर्षामध्ये 21 monthsसाठी तो लिव्हसाठी एलिजिबल आहे. थर्ड वन, लिव्ह बॅलन्स एलिजिबल अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 10 AA म्हणजे एक्झम्पशनसाठीची जी एलिजिबिलिटी आहे लिव्ह बॅलन्सची, फॉर्म्युला काय येईल त्याच्यासाठी बघा. लिव्ह एलिजिबल किती आहे मायनस लिव्ह अवेल्ड किती आहे. एलिजिबल किती असणार आहे ते सेकंडमध्ये तुम्ही कॅल्क्युलेट केलं असणार आहे, मायनस लिव्ह अवेल्ड, पुन्हा तेच त्यांनी लाभ कितीचा घेतला. उदाहरणार्थ तर एलिजिबल आहे 21 मंथसाठी, त्यापैकी 10 मंथचीच त्यांनी समजा पूर्ण त्याच्या सर्व्हिसमध्ये लाभ घेतलेला असेल रजेचा, तो उरणार किती आहेत रजा त्याच्या? 21 मायनस 10 महिने म्हणजे 11 महिन्याच्या रजा त्याच्या शिल्लक राहतील आणि ह्या 11 महिन्याचं एनकॅशमेंट होणार आहे, पैसे मिळणार आहेत. नंबर 4, एनकॅशमेंट ऑफ अर्न लिव्ह नॉट एक्सिडिंग 30 days. आता ही जी ॲक्च्युअल लिमिट कॅल्क्युलेट करायची आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आन्सर. हे सगळं तुम्ही मंथ्समध्ये कॅल्क्युलेट केलात, पण आपल्याला लिमिट कशामध्ये पाहिजे? रुपीजमध्ये. सो याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे? ॲव्हरेज सॅलरी पर मंथ मल्टिप्लाइड बाय लिव्ह बॅलन्स. म्हणजे लिव्ह बॅलन्स जेवढी उरलेली आहे, जी मी वरच्या एक्झाम्पलमध्ये सांगितली, 21 मायनस 10 म्हणजे 11 महिने उरलेले आहेत. मग ह्या 11 महिन्याचं एनकॅशमेंट होणार
एका महिन्याची सॅलरी किती आहे असं मल्टिप्लाइड बाय 11 महिने. ओके, समजा 10,000 एका महिन्याची असेल आणि त्यांनी 11 महिन्याची रजा घेतलीच नाही म्हणजे शिल्लक आहे, 10,000 इंटू 11 टोटल अमाऊंट तुम्हाला मिळेल. दॅट विल बी युअर थर्ड लिमिट. ओके, now the fourth and the last limit will be 10 months average salary on the basis of the salary drawn for the 10 months immediately preceding the date of retirement. तारीख कन्सिडर करायची आहे, मंथ नाही. ज्या तारखेला रिटायर झाल्या त्याच्या आधीच्या 10 वर्षाची सॉरी 10 महिन्याची सॅलरी. दॅट विल बी युअर फोर्थ लिमिट. सो सिम्पल कॅल्क्युलेशन आहे याचं. 10 मंथ्स ॲव्हरेज सॅलरी डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकता. ॲव्हरेज सॅलरी पर मंथ मल्टिप्लाइड बाय 10 मंथ्स, 10 महिन्याची तुम्हाला मिळेल. एका महिन्याची किती आहे अशी मल्टिप्लाइड बाय किती कराल, 10 महिन्याची हवे, सो मल्टिप्लाइड बाय 10. ओके, सो दिस इज द फोर्थ लिमिट. असे तुम्हाला 4ही लिमिट मिळतील, अमाऊंट मिळतील. त्या 4पैकी जी लहान आहे ती तुम्हाला एक्झम्प्ट करावी लागेल. आता सारासार सांगते मी. समजा ॲक्च्युअल रिसिव्ड त्याला झालेली असेल, ॲक्च्युअल रिसिप्ट पण तुमची एक लिमिट आहे सेकंडवाली. समजा ॲक्च्युअल रिसिव्ड झाले असेल 1 लाख. ओके, आणि या 4ही लिमिट कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात आलं की ही जी चौथी लिमिट आहे ते 75,000 आहे. ओके, मग सर्वात लहान कुठली आहे, 75,000. मग प्रेझेंटेशन करत असताना इन्कम फ्रॉम सॅलरी या हेडखाली तुमचं एक इन्कम येईल, लिव्ह फ्रॉम सॅलरी किंवा लिव्ह एनकॅशमेंट सॅलरी ₹1 लाख. त्याच्यातून मायनस एक्झम्पशन अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 10AA ₹75,000 आणि आउटरला 25,000 दॅट विल बी टॅक्सेबल. म्हणजे 1 लाखापैकी 75,000वर टॅक्स बसणार नाही, पण 25,000वर टॅक्स पे करावा लागेल. बिकॉज एक्झम्पशन फक्त सेक्शन 10 सबसेक्शन 10AA नुसार किती क्लेम करू शकता, 75,000चं. दॅट इज द लीस्ट अमाऊंट. 4ही लिमिटपैकी जी लहान असेल ती. Now what are the points to remember over here? There are few points you are going to remember. The first one, salary for this clause includes basic salary, dearness allowance and commission. सॅलरी या कन्सेप्टमध्ये काय काय इन्क्लूड करणार आहात, बेसिक सॅलरी, डिअरनेस अलावन्स अँड कमिशन. लक्षात कसं ठेवायचं, बदक वापरायचे आपल्याला इथे, म्हणजे सॅलरीमध्ये काय येईल, बदक. नंबर 2, ॲव्हरेज सॅलरी इज टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ 10 मंथ्स प्रिसिडिंग द डेट ऑफ रिटायरमेंट. ह्याच्यावर मी फोकस केलं होतं बघा. स्पेसिफिकली लिव्ह एनकॅशमेंटसाठी तुम्हाला जी 10 महिन्याची जी सॅलरी कन्सिडर करायची आहे दॅट विल बी 10 मंथ्स बिफोर द डेट ऑफ रिटायरमेंट अँड नॉट द मंथ ऑफ रिटायरमेंट. ग्रॅच्युइटीसाठी आपण मंथ ऑफ रिटायरमेंट कन्सिडर करतो, पण लिव्ह एनकॅशमेंटसाठी तुम्हाला काय कन्सिडर करायचं आहे, डेट ऑफ रिटायरमेंट. Where leave encashment is received by an employee from 2 or more employers in the same year, the exemption cannot exceed the notified limit ₹3 lakhs. जर एखाद्या एम्प्लॉईला 2 किंवा 2पेक्षा जास्त एम्प्लॉयरकडून लिव्ह एनकॅशमेंट सॅलरी मिळत असेल एकाच वर्षामध्ये, तर त्याची नोटिफाईड लिमिट 3 लाखापेक्षा जास्त असू शकत नाही किंवा एक्झम्पशन 3 लाखापेक्षा जास्त असू शकत नाही. म्हणजे जरी तुम्हाला 2 किंवा 2पेक्षा जास्त एम्प्लॉयरकडून लिव्ह एनकॅशमेंट सॅलरी मिळत असेल आणि सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर तुमची लिस्ट अमाऊंट 3 लाख किंवा 3 लाखापेक्षा जास्त होऊ शकत नाही. मॅक्झिमम किती क्लेम करू शकता एक्झम्पशन तुम्ही, 3 लाखापर्यंत, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ओके, इफ एनी सच अमाऊंट रिसिव्ड बाय एन एम्प्लॉई अँड एक्झम्प्टेड इन एनी अर्ली इयर देन, जर अशी काही अमाऊंट मिळाली असेल आणि आधी कुठल्याही वर्षासाठी त्यांनी एक्झम्पशन क्लेम केलं असेल तर ही नोटिफाईड लिमिट आणखीन कमी होते. ओके, उदाहरणार्थ आधीच जर त्यांनी 1 लाखाचं एक्झम्पशन क्लेम केलं असेल तर ही नोटिफाईड लिमिट 3 लाख न राहता किती होईल, 3 लाखातून 1 लाख लेस करावे लागतील, म्हणजे नोटिफाईड लिमिट किती होईल तुमची, 2 लाख. म्हणजे तिथे नोटिफाईड लिमिट पण कमी होते जर एक्झम्पशन क्लेम केलं असेल तर. सो दिस आर द फ्यू पॉईंट्स विच यू विल हॅव टू रिमेंबर. आता हे ॲट अ ग्लान्स मी एक तुम्हाला सांगितलं, म्हणजे बरंचसं असं लांबलेलं, त्यामुळे हे एक ॲट अ ग्लान्स बघून घ्या की कशी टॅक्सेबिलिटी आहे. टॅक्सेबिलिटी ऑफ लिव्ह एनकॅशमेंट ॲट अ ग्लान्स. कॉलम्स कसे केले आहेत बघा. लिव्ह एनकॅशमेंट टायमिंग काय आहे, टॅक्सेबिलिटी ऑफ लिव्ह एनकॅशमेंट फॉर गव्हर्नमेंट एम्प्लॉई अँड टॅक्सेबिलिटी ऑफ लिव्ह एनकॅशमेंट फॉर नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉईज. सो फर्स्ट वन इज इफ द लिव्ह एनकॅशमेंट इज डन ड्युरिंग पिरियड ऑफ सर्व्हिस. सर्व्हिसमध्येच असताना कशी असणार आहे टॅक्सेबिलिटी, गव्हर्नमेंट एम्प्लॉई असू दे किंवा नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई असू दे. जर सर्व्हिसमध्ये असतानाच लिव्ह एनकॅशमेंट झालं
तर दोघांसाठी पण ती फुल्ली टॅक्सेबल असेल, तिथे जास्त विचार करायची गरज नाही. फक्त कॅल्क्युलेटिव्ह पार्ट कुठे आहे, इफ द लिव्ह एनकॅशमेंट इज डन आफ्टर द रिटायरमेंट, ॲट द टाईम ऑफ रिटायरमेंट ऑर सेपरेशन अदर दॅन ऑन अकाउंट ऑफ टर्मिनेशन. रिट्रेचमेंट जर असेल तर इथे येणार नाही. मग गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी काय होणार आहे, फुल्ली एक्झम, टॅक्स भरावा लागणार नाही गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर, इफ ही इज एनकॅशिंग द लिव्ह आफ्टर द सर्व्हिस झाल्यानंतर. बट नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर ह्या 4 लिमिट ज्या दिलेल्या आहे त्याच्यामध्ये जी सर्वात लहान असेल ती, फर्स्ट ₹3 लाख, सेकंड लिव्ह एनकॅशमेंट अमाऊंट ॲक्च्युली रिसिव्ड, थर्ड 10 मंथ सॅलरी जी आपण कॅल्क्युलेट केली, अँड फोर्थ कॅश इक्विव्हॅलेंट टू 30 डेज जे आपण कॅल्क्युलेट करून बघितलेली आहे किंवा फॉर्म्युलेज बघितलेले आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट द टॅक्सेबिलिटी ऑफ लिव्ह एनकॅशमेंट received while in the service and after the service. Thank you.